फिरोज खतीब, तालुका प्रमुख शिवसेनेचा. सांगोला तालुक्यासाठी माझी शिवसेनेच्या माध्यमातून शहाजीबापू पाटील यांनी मुस्लिम समाजाचा नेता म्हणून माझी शिवसेना असताना सुद्धा निवड केलेली आहे. पत्रकार परिषद घेतलेली आहे, काय मुद्दा होता? मुद्दा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सांगोल्या तालुक्यासाठी शहाजीबापू आणि महायुती ही का गरजेची आहे ही मी या माध्यमातून पूर्ण सांगोला तालुक्याच्या मतदारांना सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय मुद्दे आहेत सांगा. मुद्दा असा आहे की गेले अनेक वर्ष झाले सांगोला तालुक्यात जी काय गोष्टी घडल्या नाहीत आणि ज्या काय घडू शकल्या नाहीत ते फक्त शहाजीबापू पाटील यांनी घडवून आणलेले आहेत. कोणकोणत्या गोष्टी? उदाहरणार्थ असं आहे की सांगोल्या तालुक्यातून सांगोल्या शहरात मी मुस्लिम समाजाचा रहिवासी आहे. मुस्लिम समाजाच्या काय 2-4 गोष्टी तुम्हाला सांगतो, जास्त काय सांगत नाही. तसं सांगायला गेलं तर पूर्ण मोठा इतिहास आहे बापूंचा मुस्लिम समाजासाठी काय केलेला आहे ही पूर्ण मी डिटेल्समध्ये सांगत नाही. 2 शब्दात तुम्हाला सांगतो. सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 4.5 कोटी रुपयाचा ईदगाह ना भूतो ना भविष्य असं कुणीही देणार नाही असं शिवसेनाच्या असताना सुद्धा शहाजीबापू पाटलांनी मुस्लिम समाजासाठी हा ईदगाह दिलेला आहे. प्लस सांगोला मंगळवार रोडवर एक मशानभूमी आहे, मुस्लिम समाजाची मशानभूमी आहे. त्याच्यासाठी सुद्धा बापूंनी 70 लाख रुपयाचा निधी देऊन तिथं स्मशानभूमीमध्ये एक गार्डन असल्यासारखं तिथं बनवून दिलेलं आहे. एवढं स्वच्छ आणि सुंदर वाटतंय की असं पूर्ण महाराष्ट्रात असली स्मशानभूमी आणि असला ईदगाह कुठेही बघायला मिळणार नाही तुम्हाला. ही मुस्लिम समाजासाठी केलेलं आहे. अदर समाजासाठी तर कुठल्या समाजासाठी त्याने समाज मंदिर दिलं नाही, सभा मंडप दिलं नाही किंवा अशा कोणत्याच गोष्टी दिल्या नाही अशा शहाजीबापूंनी केलेलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी सुद्धा बापूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर शिवसेना ही फक्त नावासाठी बापूकडे आहे, पण बापू ही सगळ्यासाठी आहे, सगळ्या समाजासाठी आहे. ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं महायुतीचे जेवढे उमेदवार असतील तेवढी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची जेवढे उमेदवार असतील शहाजीबापू आणि महायुतीचे त्याला हात जोडून माझी मतदारांना विनंती आहे की आपण जर ह्यांना निवडून आणलं तर आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे. कारण की महाराष्ट्रात सत्ता जी आहे हे शिवसेना आणि भाजपची आहे, प्लस राष्ट्रवादीची पण आहे. आपण कोणाला पण निवडून देऊन त्याचा उपयोग होणार नाही. आपण निवडून देऊन बघितलेलं आहे त्याचे परिणाम काय झालेत हे आपल्याला डोळ्यासमोर आलेले आहेत. सांगोला शहरवासियांनी त्याचा बदल केलेला आहे आणि आम्ही एक हाती सत्ता नगरपालिकेला बापूंना दिलेली आहे. तशीच सत्ता तुम्ही एक हाती तालुक्यातून पंचायत समितीच्या माध्यमातून सगळ्यांनी मिळून दिली तर आपल्या तालुक्याचा, शहराचा, वाड्याचा, वस्त्याचा विकास करण्यासाठी फक्त आणि फक्त महायुतीच्या निवडून आणल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कुणी बी येतंय, काय बी बोलतंय, भाषा करतंय, निवडून आला आणि काय गेला, काय करणार आहे. वर सत्ता नसेल तर कोणाच काय चालत नाही. 50 वर्षे आपल्याला ह्याच कारणामुळं आपला तालुका वंचित राहिलेला आहे. स्वर्गीय आबासाहेब निवडून आले, 50 वेळा आले, पण वर सत्ता नसल्यामुळं आपल्या तालुक्याला कुठलाही निधी आणता आला नाही, कुठलाही कार्यक्रम राबवता आला नाही. त्यांनी काम केलं असं नाही मला म्हणायचं, परंतु ज्या गोष्टी बापूच्या काळात झाल्या, 2.5 वर्षाच्या काळात ज्या बापूंनी घडवून आणलं किंवा सांगोल्या तालुक्याला दाखवून दिलं की आमदार म्हणजे काय असतो आणि आमदार काय करू शकतो, कुठला निधी आणू शकतो, हे बापूंनी फक्त दाखवलेलं आहे. तिसरा मुद्दा, आज आपल्या तालुक्यानं शहाजीबापूंना पराजित करून तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ती नुकसान भरपाई करण्यासाठी आम्ही सांगोला नगरपालिकेतून बहुमत सत्ता दिलेली आहे. ती नुकसान भरपाई करण्यासाठी, तीच नुकसान अजून एकदा भरपाई करण्यासाठी आपण पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणुकीला सगळ्यांना एक हाती सत्ता दिली तर आपल्याला वर्ण भरघोस निधी आणून तालुक्याचा, वाडीचा, शहराचा, कुठल्याही रस्त्याचा, पाण्याचा विषय राहणार नाही. एवढे 2 शब्द सांगतोय. अजून काय तुम्हाला विचारायचं सांग. आता सांगोला तालुका महाविकास आघाडी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निर्मिती झालेली आहे आणि त्या माध्यमातून निवडणुका त्यांच्या चालू आहेत. तर ते असा दावा करतात बरोबर आहे, पण मतदार आता येडा राहिलेला नाही. मतदारानं एक वेळा चूक करून बघितली काय घडलं आणि काय घडणार आहे. आता ती चूक मतदार पुन्हा करणार नाही ह्याचं तुम्हाला मी आज आश्वासन देतो. मतदार आता इथून पुढे ती चूक करणार नाही.
शहाजी बापू पाटील आणि महायुतीची सत्ता ती आणणारच. जसा त्यांचा दावा आहे तसा आमचा पण दावाच आहे की महायुतीची सत्ता 100% येणार आणि मतदार राजा ही सगळ्याला दाखवून देणार की आमच्या हातनं जी चूक झाली ती आम्ही चूक दुरुस्त केलेली आहे, एक हाती सत्ता तुम्हाला दिलेली आहे. आणि बापूंनी नगरपालिकेला सुद्धा शेड राखणारी मुलगी आणि गोरगरीब जनतेला संधी दिलेली आहे. पैशावाल्याला संधी दिलेली नाही. पंचायत समितीला सुद्धा त्याच पद्धतीनं गोरगरिबांना बापूंनी संधी दिलेली आहे. बापू सारखा दिलदार नेता आणि दिलदार नेतृत्वाचा नेता सांगोला तालुक्याला लाभला ही सांगोला तालुक्याची खूप मोठी नशीब आहेत आणि ह्या नशिबाचा फायदा करून आपण सगळ्यांनी घ्यावा अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे. दलित आणि मुस्लिम समाजाने शिवसेनेचं मतदान का करा? हा मुद्दा व्यवस्थित मांडला तुम्ही. दलित आणि मुस्लिम समाजाला आज तागायत कुठल्याच नेत्यानं काहीच दिलेलं नाही. जी बापूने दिले ती कुणीच दिलेलं नाही. मग मतदान करावं का नाही करावं हे आपणच ठरवायचं. डेटीला असा विश्वास आहे तुम्हाला? 100% लोकांमध्ये बदल होणार. 100% लोक आशीर्वादाच्या रूपात मतदान देणार आणि बापूला पुन्हा एकदा ह्या संधीचं सोनं करायला मिळणार आणि ह्या संधीचं सोनं मतदारच करून देणार आहे. मी तुम्ही करून देणार नाही, मतदारच करून देणार आहे. आणि ही मी आज पत्रकार परिषद घेतोय म्हणजे यासाठी घेतोय की प्रत्येक मतदारापर्यंत आमच्या सांगोला शहरवासियांनी काय केलंय हे पोहोचावं की आम्ही सांगोला शहरातून एक हाती सत्ता जशी बापूला दिली नगरपालिकेला ती दाखवून दिला आम्ही किंवा आमच्या हातनं काय गोष्टी चुकल्या त्या चुकी तुम्ही करू नका. तुम्ही सुद्धा भरघोस मताने महायुतीची सत्ता आणा. महायुतीची सत्ता आणल्यानंतर आपल्याला पुढील कार्यक्रमास पुढील वाटचालीस प्रत्येक गोष्टीला 24 तास आपण बापूच्या दारात बसून कुठलेही काम करून घेऊ शकतो. ह्या पत्रकार परिषदेतून असं आव्हान आहे की सांगोला तालुक्यात जेवढा मुस्लिम समाज आहे तेवढ्या सर्व मुस्लिम समाज बांधवांनी माझे हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की महायुतीलाच मतदान करावं. तर आपल्याला मुस्लिम समाजाला आतापर्यंत कोणी दाद दिलेली नाही. तीच दाद आपण बापूकडनं झाली नसली तुमची कुठली कामं मुस्लिम समाजाची तर आपण त्याचं करून घेऊ. मी तालुका अध्यक्षपद आहे. तुम्ही कधी पण माझ्याकडे या, मला सांगा बाबा माझ्या गावातून मुस्लिम समाजासाठी हे काम करायचं आहे ते करायचं आहे. मी स्वतः आवर्जून जातीपूर्वक माझी सर्व कामं थांबवून बापूकडनं तुमचं ते काम करून घ्यायचं आश्वासन मी तुम्हाला आज या माध्यमातून देतोय. तुम्ही जबाबदारी घेता? हो, मी जबाबदारी घेतो त्या गोष्टीची. मुस्लिम समाजासाठी कुठलंही काम करायचं असेल कुठल्याही समाज बांधवांनी माझ्याकडे यायचं, मला सांगायचं की बाबा माझं आमचं शहरातलं आमच्या गावातलं आमच्या वाडीवरचं मुस्लिम समाजाचं हे काम थांबलेलं आहे ते काम मी तुम्हाला करून द्या. मतदानाचे काही दिवस बाकी आहेत, मग शिवसेनेबरोबर तुम्ही जनतेत जाऊन तुम्ही हे आश्वासन काय देणार का? तुम्ही जाऊन त्यांना काय सांगणार काय? जनतेत आश्वासन जे द्यायचं आहे ते मी स्टेजवर देणार आहे. डायरेक्ट जनतेला जे आश्वासन करायचं आहे ते मी स्वतः स्टेजवरच करणार आहे.